श्री स्वामी समर्थ. तर सकाळची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे. सगळ्यात पहिली पूजा करून घेतली, त्यानंतर दिवाबत्ती करून घेतली देवाला आणि त्यानंतर चहा नाश्ता करून घेतला आणि मग स्वयंपाकाला घातलं. तर आज असं स्पेशल असं काय नाही, तर छोलेची भाजी बनवायची होती आणि छोलेची भाजी बघून घ्या, सगळे आपले घरातले मसाले घातले. छोले मसाला घातला, मटण मसाला घातला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मटण मसाला घालून, खूप भारी लागते, टेस्टी लागते. त्यानंतर दोडका फोडणी टाकून घेतला आणि मग लागले चपातीला. सगळ्यात अवघड काम म्हणजे या चपात्यांचं, कारण खूप वेळ लागतो चपाती करायला. भाकरी काढायला एवढा टाईम नाही लागत, पण चपाती करायला खूप टाईम लागतो, त्यामुळं भाकरी केलेल्या बऱ्या पडतात. पण असो, आठवड्यातून एकदा चपाती खाल्लीच पाहिजे. आम्ही रोज तरी घरी भाकरीच बनवतो सकाळ संध्याकाळ, मग कधीतरी एक दिवस चपाती असते. त्यानंतर मी मस्त अशी आंबट गोड कैरी लोणची बनवलेलं आणि ते लोणचं ऑलरेडी मी चॅनलला शॉर्टला यूट्यूबला टाकलेलं आहे, ते तुम्ही नक्की पहा. आणि बघा, चुटकीसरशी हे नाही होत, याला कमीत कमी अर्धा तास गेलेला आहे स्वच्छ करायला. आणि त्यानंतर सगळ्यात अवघड काम म्हणजे हे भांडी लावायचं. तर भांडी घासायला कंटाळा येत नाही, पण भांडी लावायला मला भरपूर कंटाळा येतो आणि ट्रॉलीत तर अजिबातच लव वाटत नाहीत, म्हणून मी एकदाच लावते संध्याकाळचं. त्यानंतर रूम आवरून घेतली. सगळ्यात मोठा टास्क म्हणजे रूम आवरून घेणे. तर आज बेडशीट बदलायचं होतं. मी 2 दिवसातून एकदा बेडशीट बदलते आणि म्हणजे घाणही होत नाही, त्याला डागही पडत नाहीत आणि काय नाही. आणि त्यानंतर सगळी क्लिनिंग केली. आणि हे बघा, हा मी आज एक ऑनलाईन बॉक्स मागवला होता आणि तो 110 रुपयाला काहीतरी मला पडला. पण बॉक्स एक नंबर आहे, कारण तुम्ही कधीही मागवू शकता. सगळी खेळणी बाळाची त्यात बसू शकतात. कितीही इसकटली आणि ती दार कितीही इसकटली तरी ती आपण संध्याकाळी भरून ठेवू शकतो आणि दिसायला पण ते चांगलं दिसते आणि गबाळा असं वाटत नाही घरात, म्हणून जागच्या जागी लावलेलं बरं असते. आणि त्यानंतर मिस्टरांची कपडे लावून घेतली, तर मी अशी काही कपडे लावून घेते. मग आठवड्यातून एकदा झाडून घ्यायचं आणि रोजची रोज कपडे लावली ना, तर कंटाळा येत नाही काम करायला आणि मन पण फ्रेश राहतं. जिथल्या तिथं कपडे लावली ना, तर अजिबात आपल्या घरात असं गबाळं किंवा पसारा असं होत नाही आणि मन प्रसन्न राहतं. तर चला, आता मी आरशाची क्लिनिंग करून घेतली, कारण बाळानं सगळे डाग उठवले होते ह्याच्यावर खडूचे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, घरात लहान मुलं असली की असं सगळं करतात. कितीही स्वच्छ केले तर ते काय स्वच्छता ठेवून देत नाहीत. त्यानंतर सकाळचं लागणारं जे काय असेल ते साहित्य डब्यामध्ये ऑर्गनाईज करून घेतलं आणि थोडीशी क्लिनिंग काढली होती. जास्त रोज रोज थोडी थोडी काढली तर सगळं स्वच्छ होऊन जातं आणि इतर वेळेला मग जास्त क्लिनिंग करायची गरज लागत नाही. असाही दिवस घालवण्यापेक्षा म्हटलं थोडासा क्लिनिंग करत घालवला तर मन आणि घर सगळंच फ्रेश राहतं आणि माइंड पण चांगला राहतो. कारण ह्यात जेवढं मन गुंतवेल ना, तेवढं मनाला प्रसन्न आणि बरं वाटतं. दुसरे कुठलेही विचार डोक्यात येत नाही. म्हणून तुम्ही पण आठवड्यातून एकदा किंवा 2 दिवसातून एकदा रोज स्वच्छता करत जावा. रोजची रोज करावी असं माझं तर मत आहे. पण असं होत नाही बायकांना, कारण रोजची कामं आपल्या रोजच्या कामातूनच आपला वेळ गेलेला आपल्याला कळत नाही. पण असो, पण मी आज थोडीफार क्लिनिंग करून घेतली होती आणि असं माझं सारखं वरचीवर चालू असतं. आता ह्यात उन्हाळ्यामुळं सगळ्याला मुंग्या लागल्या होत्या, त्या सगळ्या मी अशा क्लीन करून घेतल्या. आणि आता हे कितीही क्लीन केलं तर त्या परत मुंग्या लागणार हे माहीत होतं, पण असू दे. आता मी एक रामबाण पावडर आणलेली आहे, बघूया आता त्याच्यावर काय इलाज होतो का. आणि त्यानंतर भाज्या ऑर्गनाईज करून घेतल्या, कारण सकाळच्या गडबडीत ना चिरायचं कापायचं असं काही होत नाही. सकाळची खूप गडबड होऊन जाते भाजी चपाती सगळं आवरायला. मग त्यामुळे हे भाज्या धुवून अशा भरून ठेवल्या ना कंटेनरमध्ये, की सकाळी लगेच पटपट आवरलं जातं. वेळ जास्त खात नाही आपला आणि सगळ्यात जे वेळ खाऊ काम म्हणजे ही भाज्या निवडणं. तेच मी आठवड्यातून एकदा करून घेते भाज्या आणलं की. आणि मस्त अशी फ्रेश भाजी भरून ठेवली, तर बघू शकताय तुम्ही. आणि त्यानंतर मस्त असं कडधान्यसुद्धा आठवड्याचं जे काही लागणारा आठवड्याचा बाजार आहे तो असा मस्त असा भरून घेतला. आणि हे कडधान्य हे काही जास्त दिवस राहत नाही, म्हणून थोडं थोडंच भिजवलं, कारण त्याला पाणी सुटतं. उन्हाळ्यात कडधान्य जास्त दिवस टिकत नाहीत, त्यामुळं मी असं काहीसं भाजी बघू शकता तुम्ही आठवड्याची ऑर्गनाईज करून घेतली. आता मला आठवडाभर टेन्शन नाही. तर तुम्हीही असंच करता का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवेन. काही कॉमेडी असतील, काही लाईफस्टाईल असेल किंवा काही सगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवेन. तर माझा ब्लॉग, माझे व्हिडिओ, माझं चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी क्लिनिंग, माझं ऑर्गनाईज कसं वाटलं एकदा नक्की कमेंट करा. तर बघू शकताय माझं जे काय थोडंफार होतं ते झालेलं आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.